मला वाटतं आज जी बैठक आपण या ठिकाणी बोलवली, आता आपण सगळे निर्णय जे घेणार आहेत ती वरची मंडळी या ठिकाणी बसलेली घेणार आहेत, त्यापैकी प्रामुख्यानं दोघा तिघांना जास्त अधिकार पोहोचतो हे आपण मान्य करायला पाहिजे। आणि म्हणून माझं असं मत आहे, असा ठराव घ्यावा की शिवसेनेने त्यांचा उमेदवार बदलावा, हा आजच्या दिवसापुरता आपला ठराव आपण घ्यावा आणि नंतर त्याचं काय रूपांतर तुम्हाला करायचं ते करा। पक्षश्रेष्ठी जर ऐकतच नसेल, ही कुठली पद्धत आहे मला सांगा? पक्ष म्हणजे काय असतो? पक्ष म्हणजे हा विचार असतो, त्या विचाराला बांधिलकी आमची असते, तो विचार आम्हाला आवडला म्हणून आम्ही तुमच्या पक्षाकडे येतो आणि उमेदवारी ठरवते वेळेस ही पक्षाची मंडळी कुणालाही विचारात न घेता जर माणूस लादत असेल तर तो स्वीकारायचा का नाही स्वीकारायचा हा अधिकार कार्यकर्त्यांचा असला पाहिजे, हे मला या ठिकाणी तुम्हाला प्रकर्षाने सांगायचंय। आणि हे एकटा इथंच झालेलं नाही, ही या लोकशाहीला लागलेली कीड आहे। हेच घडतंय काँग्रेसमध्ये, हेच घडतंय भाजपामध्ये, हेच घडतंय शिवसेनेमध्ये, सगळीकडे हेच चाललेलं आहे। आणि तुम्ही सांगत आहात की युतीचा धर्म पाळा, युतीचा धर्म पाळा, आम्हाला मान्य आहे। नांदेडमध्ये तुम्हाला तुमचं सहकार्य आम्हाला घ्यायचंय, परभणीमध्ये आम्हाला तुमचं सहकार्य घ्यायचंय, हिंगोलीमध्ये आम्हाला तुमचं सहकार्य घ्यायचंय। अरे पण तुम्ही उपकार आमच्यावरती केले, भाजपाचं सरकार तुमच्यामुळे आलं हे त्रिकाळ सत्य आहे, पण इतकी मगरुरी सुद्धा आम्ही सहन करणार नाही। आम्ही आमच्या तयारीला लागलो होतो, बूथ बांधणीपासनं सरकार बनण्यापर्यंतची सगळी तयारी ही भाजपच्या कार्यकर्त्यांची होती। तुम्ही असं समजू नका की केवळ आणि केवळ आम्ही शिवसेनेच्या ताकदीवरती आलो। आज नंतर पक्षाने निर्णय घेतला, राष्ट्रवादीचे घड्याळ सुद्धा आमच्या सोबत आलंय, हेही आम्हाला मान्य आहे। आघाडी ही काही आमच्याकडे नाही, आघाडी ही महाविकास आघाडीकडे सुद्धा तसंच आहे, तिकडे काही चित्र असं नाही। प्रत्येक कार्यकर्ता हा मरमर करतो, राबतो, त्याला वाटतं माझ्या पदरामध्ये काहीतरी पडलं पाहिजे, माझ्या विचाराचा आमदार खासदार आला पाहिजे, परंतु त्याच्या मनासारखं कुठंच होत नसतं। मग ह्याच्यामध्ये आपण काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे। इथं आता सगळ्यांनाच असं वाटतं की मला सांगा, आता मलाही वाटत होतं पण माझ्या नावानं कोणीच काही म्हणणं गेले, माहित महाराजाचं एक नाव घ्याले, महाराज म्हणायले मित्र राहतो, रामदास पाटलाच नाव नाही घ्याले, मी एकदा घालतो नाही का? आता गजानराव राहिले, मग त्याचे नाव 2-4 जणांनी घेतलं, आता वडकुती साहेब राहिले, मग करायचं काय? रामदास पाटील तर रामदास पाटील। आता तुम्हाला अधिकार नाही बरी म्हणलेला, त्यालाच लढू द्या। आता भीमरावजी, आता एक मिनिट ऐकून घ्या, ठीक आहे? काम तर तुम्हीच करणार वार बा, पण मोदी झाला पाहिजे ना, तिथे बटाणं लागला पाहिजे, तिथे तुमचं नाव निघालं पाहिजे की हिंगोलीवाल्याचा खालीचा वाटा आहे म्हणून। असं होऊ नये पुन्हा, काहीतरी योग्य निर्णय। मला वाटतं या पक्षश्रेष्ठींनी आज त्यांच्याकडे तास नाही दिवस आहेत, अजून 2-3 दिवस त्यांच्याकडे आहेत, त्यांनी आपल्या भावना कळवाव्यात, अन्यथा शेवटी मग तर काय मंजूरच आहे की आता त्याला काय, त्यांनी दिल्यावर लादल्यावर कार्यकर्त्यांच्या हातात काहीच नसतं आणि ही लोकशाहीची व्यथा आहे। आता मला सांगा, हे लोक आघाडी करायला लागलेत,
काय आघाडीचा अर्थ आहे हो याच्या? कोणता ते त्या तुमच्या हातकणंगलेला राजू शेट्टी, त्याचा काय विचार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत ते चालले हिंदुत्ववाद्याकडे. आणि त्या हिंदुत्वाचा शेतकऱ्याचा काय संबंध आहे? ह्या अशा आघाड्या तुम्ही करतायत ना, मग ती इंग्लंडची कन्झर्वेटिव्ह तुम्ही पार्टी आणि नॉन कन्झर्वेटिव्ह अशा दोनच ठेवाना द्विपक्षीय प्रणाली. भारतामध्ये दोनच पक्ष असू द्यात. एवढं कशाला मग तुम्हाला काँग्रेस? आणि तुम्ही तुमच्या हितासाठी एकत्र येतात, तुमच्या स्वार्थाच्या हितासाठी एकत्र येतात, तर मग कार्यकर्त्यांनी का येऊ नये हा विचार आपण आपला गेला पाहिजे पर्यंत. आज हे जे सगळ्या आघाड्या करायला लागलेत, हे स्वतःचं अस्तित्व, स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व, जेणेकरून सरकार आलं पाहिजे. जसं तुम्हाला वाटतं ना, तसं इथल्या बसलेल्या कार्यकर्त्याला वाटतंय की माझी ग्रामपंचायत माझ्याकडे असली पाहिजे, पंचायत समिती माझ्याकडे असली पाहिजे, जिल्हा परिषद माझ्याकडे असली पाहिजे. यासाठी तो तुमच्या सोबत राबराब राबतो, रात्रींचे दिवस करत असतो. असो, मी या ठिकाणी एक ठराव मांडतो की आजही शिवसेनेची या ठिकाणी मला वाटतं त्यांच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना एकनाथ शिंदेच्या नावाने सगळ्यांनी ठराव घ्यावा आणि उमेदवार बदलांची 1 दिवसाची म्हणा 2 दिवसाची म्हणा त्यांना आपण मुदत द्यावी, एवढंच बोलतो. आणि माझ्या ठरावाला कुणाला हात वरी करायचं असेल तर त्यांनी करावं, अनुमोदन द्यायचं असलं तर द्यावं, अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.